फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बेबी फ्रॉक शिकणार आहोत. बेबी फ्रॉक आपल्याकडील उरलेल्या तुकड्यांमध्येही हा फ्रॉक तयार करता येईल. लागणारे कापड उंची इतके लागेल. लागणारे माप पूर्ण उंची व छाती घेर. प्रथम आपण पेपरवर मापे टाकणार आहोत. पूर्ण उंची वजा 2 इंच घेणे. आपण खाली 3 इंचाची फ्रिल लावणार आहोत. येथे मुंडा खोली छातीचा चौथा भाग घेणे. येथे मुंडा खोली व बॉटमची लाईन आखून घेतलेली आहे. येथे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच घेणे. बॉटमला छाती रेघेपेक्षा 3 ते 4 इंच जास्त घेणे. या दोन्ही खुणा पट्टीने जोडून घेणे व साइडला 1 इंच मार्जिन घेणे. येथे बॉटमला अंब्रेला घेर असल्यास 1 इंच वर घेणे. शोल्डरला छातीचा चौथा भाग घेणे. याचा सरळ काटकोन करणे. शोल्डरला अर्धा इंच उतार देणे. गळा रुंदी 2.25 इंच घेणे. शोल्डरचा आकार आपण येथे जोडून घेतलेला आहे. येथे फक्त अर्धा ते पाऊण इंच तिरपे घेऊन मुंड्याचा आकार देणे. याप्रमाणे आपण फ्रॉक कागदावर कापणार आहोत. पुढे मागे आपण व्ही आकाराचा गळा कापणार आहोत. हा फ्रॉक वन साइड शोल्डर असल्यामुळे आपण याला याप्रमाणे आकार देणार आहोत. हा आकार कापून घेणे. हा वन साइड शोल्डर ऑफचा फ्रॉक आहे. आपण याला एक फ्रॉकची स्टाईल म्हणून कॉलर पॅच करणार आहोत. हा भाग आपण कागदावर कापणार आहोत. येथे आपण घडी घेतलेली आहे. शोल्डर पासून साधारण 1.5 ते 2 इंच बाहेर घेणे. दाखवल्याप्रमाणे आकार देणे. हा आकार कापून घेणे. याप्रमाणे आपली फॅशन तयार होईल. येथे आपण प्लेन कापड वापरणार आहोत व खाली प्रिंट कापड वापरणार आहोत. यावर आपण थ्रेडवर्क करणार आहोत. आपण उरलेल्या तुकड्यावरती हा फ्रॉक कापणार आहोत. येथे कापडाची दुहेरी घडी घेतलेली आहे. हा आपला कागदाचा पॅटर्न घडीवर ठेवलेला आहे. आपण हा आकार कट करणार आहोत. गळ्याचा भाग आता आपण
कापणार आहोत. कापलेला फ्रॉक उघडणे. येथे लावण्यासाठी कॉलर कापलेली आहे. हा भाग आपण दुसऱ्या कापडावर कापणार आहोत. येथे घडी घेतलेली आहे. आणि बॉटमला लावण्यासाठी आपण फ्रिल कापलेली आहे. येथे आपण चुन्या घेऊन जोडणार आहोत. इतर कुठल्याही कपड्यापेक्षा लहान मुलींचे तयार फ्रॉक फारच आकर्षक असतात. फ्रॉकला लेसेस, कलर कॉम्बिनेशन, इतर बऱ्याच गोष्टी वापरून फ्रॉक आकर्षक तयार करता येतात. आपल्याकडील आधुनिक शिलाई मशीनवर सुद्धा फ्रॉकला वेगवेगळ्या स्टिचेस वापरून फ्रॉक आकर्षक करता येतात. येथे आपण नॉवेल डिझायनर ऑटो 27+ ही शिलाई मशीन वर हा सुंदर फ्रॉक तयार करणार आहोत. फ्रॉकसाठी बॉटम फ्रिलसाठी आपण या स्टिचेसचा वापर करून डिझाईन तयार करत आहोत. या नॉवेलच्या एकच शिलाई मशीनमध्ये सर्व कामे करणे शक्य आहे. जसे की बटन शिवणे व काजेही करता येते. साडी अथवा दुपट्टा पिको करता येते. चेन लावता येते. या शिलाई मशीनद्वारे आपण सहजपणे वेगवेगळ्या 27 प्रकारच्या ऑटो डिझाईन्स करू शकतो. अर्थातच आपण बेडशीट, पिलो कव्हर्स, क्विलिंगसाठीही इतर अनेक कपडे या शिलाई मशीनवर वापरून आपण तयार करू शकतो. फ्रॉकसाठी बॉटम फ्रिलसाठी आपण या स्टिचेसचा वापर करून डिझाईन तयार करत आहोत. बॉटम फ्रिलला दोन्हीकडे ही डिझाईन तयार केली आहे. तयार झालेल्या पट्टीला वरील बाजूस चुण्या घेणे. मुंड्याला पाइपिंग अथवा दुमडून टीप मारणे. येथे आपण शोल्डर जॉईन करून घेतले आहे. गळ्याला लावायचे कॉलर उघडणे.
कॉलरचे दोन्ही भाग एकत्र करून पेपर कॅनव्हासवर ठेवणे. दाखविल्याप्रमाणे बाहेरच्या कडेला टीप मारून जोडून घे. ही आतली बाजू गळ्याकडची आहे. कॉलरच्या मापाने कॅनव्हास कापून घेणे. बाहेरच्या बाजूने कॉलरला नॉच देणे. नॉच दिल्यामुळे कॉलर व्यवस्थित उलटवली जाईल. दाखवल्याप्रमाणे कॉलर उलटवून घेणे. कॉलर उलटवल्यानंतर व्यवस्थित इस्त्री करून घेणे. तयार झालेल्या कॉलरवर आपण डिझाईन तयार करणार आहोत. प्रथम रफ कापडावर वेगवेगळ्या डिझाईन करून घेणे. या सुंदर डिझाईन्स तयार करण्यासाठी आपल्याकडे शिलाई मशीन ही चांगली असायला हवी. या सर्व सिंगल व डबल नीडलच्या डिझाईन्स आहेत. तुम्ही 2 रंगाचे दोरे वापरून या डबल नीडल डिझाईन्सला अजून आकर्षक बनवू शकता. या प्रकारची डिझाईन आपण कॉलरवर तयार करणार आहोत. शोल्डर जोडलेला फ्रॉकचा भाग उलट्या बाजूने ठेवलेला आहे. येथे कॉलरला सेंटर नॉच दिलेला आहे. शोल्डरचा मध्य व कॉलरचा मध्य बरोबर ठेवून दाखवल्याप्रमाणे गळ्याला कॉलर जोडून घेणे. व्यवस्थित इस्त्री करणे. याप्रमाणे आपली कॉलर तयार झालेली आहे. ही फ्रॉकची आतील बाजू आहे. याच कॉलरला कडेच्या बाजूनेही आपण डिझाईन स्टिच करणार आहोत. ही नॉवेलची डिझायनर ऑटो 27+ शिलाई मशीन वापरायला फारच सोपी आहे. या नॉवेलच्या शिलाई मशीनला बॉबिन केस समोरच्या बाजूने लावायची सोय केलेली आहे. या नॉवेलच्या शिलाई मशीनला डबल सुईही जोडता येते.
दोन्ही सुयांमध्ये आपण धागा ओवलेला आहे. दाखविल्याप्रमाणे खालील बॉबिनचा धागा वर काढून घेणे. हे धागे व्यवस्थित मागे घेणे. या नॉवेलच्या मशीनला मोठा टॉपही दिलेला आहे. आपण या प्रकारे टॉप सहजपणे लावू शकतो. तयार झालेल्या कॉलरच्या कडेच्या बाजूने तीच डिझाईन आपण तयार केलेली आहे. या प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे. फ्रॉकची एका बाजूची साईड जोडून घेणे. तयार झालेली फ्रिल दाखवल्याप्रमाणे फ्रॉकच्या बॉटमला जोडून घेणे. याप्रमाणे आपला बेबी फ्रॉक तयार झाला. लिबर्टी दिलीप करमपुरी सरांच्या या फ्रॉकच्या पुस्तकात सर्व मापांचे तयार पेपर कटिंग्ज आहेत. वेगवेगळे कॉलर्स, बाह्या तसेच जॅकेटचेही तयार पेपर कटिंग्ज या पुस्तकात आहे. याचबरोबर इतर कपड्यांचेही तयार पेपर कटिंग्जची पुस्तके आहेत. तुम्ही ही पुस्तके जरूर वापरा व इतरांना पुस्तके वापरायला सांगा.